तो म्हणजे हा कंप्लीट डिसिजन हा फक्त शरद पवारांना संपवण्यासाठी होता, शरद पवारांचं राजकीय वजन घटवण्यासाठी होतं. पण महाराष्ट्राच्या जनतेच्या भावना ह्याच्याने किती दुखावल्या गेल्या आहेत याची कल्पना इलेक्शन कमिशनला नाही आहे. 84 वर्षाच्या म्हाताऱ्या माणसाला, मी त्यांना म्हातारा माणूसच म्हणतो, ते म्हणत असतील ते जवान आहेत, पण 84 वर्षांच्या एका माणसाला संपवण्यासाठी इतकी मोठी राजकीय ताकद खर्च करणं, त्यांना मरणासन्न यातना देणं, हे अजित पवार आणि कंपनीला शोभत नाही. आता आवडसाहेब बॅलेट पेअरच्या ऑफिसवरती अजित पवारांचा दावा डोळा असल्याचे दिसते, कारण ते पक्ष कार्यालय ताब्यात घेणार अशी देखील माहिती. असं आहे की त्यांना जे करायचं ते करू द्या, त्याच्याबद्दल माझे काही आक्षेप असण्याचे कारण नाही. कारण का जो माणूस, यांचं कधी शेवटचं इलेक्शन होतंय मलाच माहित नाही, आता पुढचं शेवटचं होतंय का हे शेवटचं होतंय, हे जो मरणाचीच प्रार्थना करतो तर काही करू शकतो. पार्लमेंटमध्ये पत्र देत आहेत लोकसभा सचिवालयाला. आता त्यांनी सांगितलं